कशाची चिंता आहे हो? करिअर म्हणजे काय आहे नेमकं सांगा बरं मला. भविष्यात मी काहीतरी बनायला पाहिजे. मग काही लोक म्हणतात नाही हे सोडलं ते केलं ते सोडलं. 10वीला पहिल्यांदा पास झाल्यावर सगळ्याच्या डोक्यात असतं डॉक्टर. नाही का? मला पण लहानपणी स्वप्न असं होतं डॉक्टर बनायचं. पण डॉक्टर बनायसाठी काय करायचं हे माहित नव्हतं. ते सायन्स कॉमर्स आर्ट्स ते मी विचारायचं हे काय रे सायन्स आर्ट्स कॉमर्स. घरात कुणाला शिक्षणाचा गंध नाही. कारण 10वी झाल्यावर आमची आई म्हणली जा मामाच्या हाताखाली सुतार होता मामा. वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये एकच असतं येशू ख्रिस्त सुतार होता. आमचे पण सगळे सुतार. मग आमच्या आई म्हणली जा मामाच्या हाताखाली कामाला. त्यावेळेस रडलो थोडंसं नाही मला शिकायचंय पुढं. ते म्हटले पैसे नाहीये. आणि नेमकं घराजवळ त्याच काळामध्ये जनता शिक्षण संस्थेचं आमचं 11वी 12वी निघाली. तिथं घेतलं ऍडमिशन. 11. पण तिथं जाताना हे माहित नव्हतं की सायन्स काय कॉमर्स काय कुठे गेल्यावर काय होतं. मी विचारायचं हे काय हे आर्ट्स काय सांगायला तर कुणालाच येत नव्हतं कारण करिअरच कळत नव्हतं. पण डोक्यात असायचं. आणि मी कॉमर्सला गेलो आणि स्वप्न होतं माझं डॉक्टर व्हायचं. म्हणजे ते पण माहित नव्हतं कॉमर्सला डॉक्टर होत नाही. ते बँकेत कुठंतरी कारकुनी करत बसावं लागते. पण स्वप्न होतं की ते बन. कधी कधी सगळं आधांतरी जीवन असतं पण ख्रिस्तामध्ये सगळं नवीन असतं. म्हणून शांतीच्या गोष्टी जाणून घ्या. वाचावर वचन पुढे वाचा. जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहे. गुप्त ठेवण्यात आले आहे. कारण पुढे आता काय म्हणतो पुढे करिअर काय बघा. आता पुढे तुला असे दिवस येणार आहेत. असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील. तुझा चोहूकडून कोंडमारा करतील. चारी बाजूला तुझा कोंडमारा होणार आहे. का ज्या समय का कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. त्याच्यामुळे आता मी शत्रूच्या ताब्यात तुला देऊन टाकणार आहे. आता देव तुमच्यावरती कृपादृष्टी करतो आणि तुम्ही देवाकडे दुर्लक्ष करता. तो म्हणतो ठीक आहे माझी वेळ येणार आहे. मी काय जास्त काळ तुमची वाट बघत बसणार आहे. आणि देवाला तुमची काय गरज आहे हो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही देवाला माझी गरज आहे. तो तर म्हटला बोलावलेले आणि निवडलेले. अहो तुमची निवड व्हायला पाहिजे. पोलिसाच्या परीक्षा दिल्यात सगळ्यांनी नाही का टेस्ट बेस्ट दिलं सगळ्यांचं. रोज मला येतं आमचं लागाव परीक्षा देऊन आला ना पण मेरिट तर बसलं पाहिजे का नाही. तसं मेरिट मध्ये कोण असणार आहे. जे लोक देवाच्या शांतीच्या गोष्टी जाणतात तेच मेरिट मध्ये असणार आहे. नाहीतर मग एक दिवस येणार आहे की त्या दिवसामध्ये शत्रू तुमच्यावरती चारी बाजूने गेरा करणार आहे. आत कुठं तुम्ही. आता देव शांतीच्या गोष्टी बोलतो. शांती स्वीकारा. मन भरकटू देऊ नका. विचार भरकटू देऊ नका. धार्मिकतेला कलंक लागू देऊ नका. देवाच्या वचनानुसार जीवन जगा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो फक्त तुमच्या पुरत्या जीवनाचा विचार करा. कोणाचा विचार करायचा. म्हणून मला लोट आवडतो. येती का नाही मर. जीव घेऊन पळत सुटला. ती मागा आहो जाग बाई तू. आहो नको टाहो नको. येती तरी नाही तर मर. त्याला माहिती ही बाई काय मला एदेन बागेत हुशार झाला होता हिनीच मला पळ घातला. आत्ता मात्र एकटा पळत गेला. परिणाम काय झाला. माग राहिली मिठाचा खांब बनू नका. देवानं तुम्हाला ज्या गोष्टीसाठी बोलवलं तिथं धावा. अडकून पडू नका. पुढे वाचा. दुसरी गोष्ट लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 4 ते 9 वचन. लुकाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 4 ते 9. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला जक्कया त्वरा करून खाली ये. कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. तेव्हा त्यानं त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक
कुरकुर करू लागले कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा बर का पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. हा उतराव्यास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटलं आज या घराला तारण प्राप्त झाले आहे कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. काय हेडिंग आहे? कृपा दृष्टी करण्याचा समय ओळखला नाही. त्या गावामध्ये यरिहोमध्ये येशूनं कोणातरी एकावर कृपादृष्टी करावी तो समय होता. असं म्हणेल मी. येशूच्या अंतःकरणात कृपा आली होती. कृपा कसं बोला मला समजत नाही की कधी कधी ही कृपा आता कोणावर करावं कृपा. त्याला कृपेची एक लहर फिरली होती आणि तो म्हटला आजच्या दिवसामध्ये मला कोणीतरी असा एक व्यक्ती ऐका बर का, काय स्टोरी आहे ती. त्या दिवशी जर अनेक लोकांनी त्या ख्रिस्ताला स्वीकारलं असतं ना तर खूप घरांचं तारण झालं असतं. येशूला कुठंतरी इतकं कृपेने त्याचं अंतःकरण भरलं होतं की तो म्हटला आज मी कोणाच्या तरी घरी जाऊन त्याच्या घरावरती कृपा करणार आहे. तो समय ती कृपा रस्त्यानं चालली होती आणि असं लिहिलं की त्या वाटेनं येशू जाणार होता. त्या वाटेवरती असणार एक झाड आणि त्या झाडावरती एक व्यक्ती आपल्या शक्तीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करत होता. तो ठेंगणा होता, तो चढू शकत नव्हता आणि तो श्रीमंत व्यक्ती होता. म्हणजे त्याच्याकडे अनेक प्रकारची अडचण. श्रीमंत माणसं चुकून झाडावर चढत नाही. चढतील का हो? त्यांच्याकडे तर गाड्याच फिरत असतात नाही का. आणि त्याला नोकर चाकर सुद्धा साहेब इथं बसा, साहेब इथं बसा, साहेब तिथं बसा. पण इकडं हा जो मनुष्य आहे पहा, कृपा कोणत्या समयात कोणाला कशी मिळते हे तुम्हाला सांगतो. ती कृपा जाण्याचा समय येऊ देऊ नका. कृपा जाणार आहे. इकडे येशूनं त्या यरिहोमध्ये प्रवेश केला आणि इकडं जक्कय हा बुटका आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ आहे, एक धडपड आहे की आता प्रभूची कृपा मला मिळाली पाहिजे. पैसा मिळवला, नाव मिळवलं, श्रीमंती मिळवली, घरात एवढा पैसा त्याच्याकडे होता की तो म्हटला मी अर्धी संपत्ती गरीबाला देतो. काय पैसा असेल विचार करा तुमचा. काय पैसा असेल अर्धे देऊन टाकतो. बरं तेवढं बोलून नाही थांबला. कुणाचं घेतलं तर चौपट परत. म्हणजे व्याजावर व्याज किती मिळाले बघा. कसा माल त्यांनी जमावलेला होता. चौपट. कुणाचं 1 लाख घेतले मी त्याला 4 लाख परत करू. पॉसिबल आहे का? म्हणजे किती पैसा त्याच्याकडे होता. बरं एवढा पैशावाला व्यक्ती आणि हा व्यक्ती पापी आहे. आणि लक्षात ठेवा तिथं असं म्हटलं जेव्हा येशू याच्या घरी गेला ना त्या सगळे लोक त्याला ओळखत होते. या जक्कयाची आयडेंटिटी काय? हा पापी व्यक्ती. सगळेजण त्याला पापी म्हणूनच बघत होता. पण मला येशूचं कौतुक करावंसं वाटतं आणि त्याच्यापेक्षा जास्त जक्कयाचं करावंसं वाटत होतं की त्यानं हे कृपेचा समय ओळखला. तो श्रीमंत आहे, तो पापी आहे, तो बुटका आहे, त्याला झाडावर चढता येत नाही पण तरी तो प्रयत्न करत आहे. ऐका, ज्या वेळेस तुमची आयडेंटिटी जी आहे ना आणि ती आयडेंटिटी अशा स्वरूपाची असते की तुम्ही काहीच करू शकत नाही, तो समय देवाच्या कृपेचा समय आहे. तुम्ही काही करू शकत नाही सगळ्यात चांगले बरं का. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आरामात झोपा असं मी म्हणत नाही. नाहीतर काही लोक चला काहीच करायचं नाही, झोपूया निवांत, प्रभू कृपा करेल आपल्यावरती. नाही तसं नाही मी तुम्हाला सांगत. म्हणजे ती गोष्ट तुमच्या आवाक्याच्या बाहेरची आहे. जसं बुटक्या माणसाला झाडावरती चढणं आवाक्याच्या बाहेरचं आहे, तसं काही वेळेस तुम्हाला जी तुमची स्वप्न आहे, जे तुमच्या महत्वाकांक्षा, जे तुमचं मिशन आहे, जे तुमचं ध्येय आहे आणि ते ध्येय तुमच्या उंचीला गाठू शकत नाही. पण तो समय देवाच्या कृपेचा समय आहे. हे का लक्षात. समजा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाकडे त्याची बुद्धी जी आहे त्या बुद्धीला त्याला असं वाटतं हे घडू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रयत्न करत राहता. जसा जक्कय प्रयत्न करतं तसं तुम्ही फक्त प्रयत्न करत राहायचा आणि देव का मी आता तुम्हाला सांगतो माहिती का, जर तुमचा प्रयत्न बंद तर तुमच्यावरची कृपा बंद.
जर काही जर म्हटलं असतं नाही आपल्याला काय येशू दिसणारच नाही, कशाला झाडावर चढायचं. बरं, येशूला दिसून तरी असा विशेष काय घडणार आहे? तो काय थोडी माझ्या घरी येणार आहे. मनात तर होतं येशूनं माझ्या घरी यावं, पण तो एवढ्या मोठ्या गर्दीत येशू माझ्याकडे कसा येईल? काय माझी ओळख आहे? मी काय प्रार्थना करतो? मी कधी येशूला डोनेशन दिलंय? कशासाठी येशू माझ्या घरी येईल? काय असं येशू माझ्या घरी यावं याच्यासारखं काय माझ्याकडे विशेष कॉलिंग आहे? काय असं माझं आयडेंटिटी? कसं काय येशू माझ्या घरी येईल? पण म्हटलं ठीक आहे, प्रयत्न तर करू ना आपण, जाऊन झाडावर बसू तर ना. एवढ्या हजारोची गर्दी आहे, बघू येशूचं लक्ष माझ्याकडे गेलं तर. प्रयत्न केला, झाडावर जाऊन बसला. आणि इकडं मी म्हणलं ना, येशूला त्याच्या अंतःकरणामध्ये एवढी कृपा आली, कोणावरती करावी. एक पाहायला प्रयत्न करणारा व्यक्ती, आणि तो झाडावरती चढताना येशूनं, लक्षात ठेवा, तो म्हणतो तुझं उठणं बसणं चालणं निजणं. एवढ्या गर्दीत येशूचं लक्ष फक्त जगण्याकडे, कसा चढतोय, कसा उतरतोय, किती वेळा पडतोय, कसं करताय, धडपड. आज मी तुम्हाला ते सांगतो, तुमची सगळी धडपड देव पाहत आहे. थांबू नका, कधीच थांबू नका. संघर्ष करत राहा, झाडावरती चढा. जर तुम्ही कठीण काळामध्ये संघर्षच केला नाही तर तुम्हाला कृपा मिळणार नाही. म्हटलं तिथं की तुला कृपा करण्याच्या समयामध्ये तू तो समय घालून बसली. कोणता समय? ज्यावेळेस कठीण परिस्थिती होती, तुझ्या विश्वास ठेवण्यासाठी परिस्थिती अनुकूल नव्हती, आणि तेव्हा तू संघर्ष केला नाही. ऐका, माणूस संघर्ष कधी थांबवतो माहिती का? ज्यावेळेस त्याला कळतं काही घडणार नाही, आणि तोच घडण्याचा समय असतो. काही घडणार नाही हे जी तुमची मानसिकता बनली नाही, आता काही घडणार आहे. पण या मानसिकतेतनं बाहेर या का? कारण तो समय कृपेचा समय आहे. आणि समजा जर तुम्ही प्रयत्न केले नाही, समजा जर तुम्ही स्ट्रगल केलं नाही, तर तुम्हाला ते आशीर्वाद मिळणार नाही. मला ते लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 35 ते 41 वचन वाचा. लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 35 ते 41 वचन. तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागे बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्यांना दटावले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे? म्हणून तुझी इच्छा आहे. पुन्हा मी तोच विषय तुम्हाला सांगत आहे. प्रभूला कधीतरी एवढं कळवळ आहे, तो काहीतरी करायचं. आज कुणाला तरी नोकरी द्यायची, कुणाला तरी लेकरू द्यायचं, कुणाच्या तरी घरामध्ये मला त्याचे कर्जबाजारी. पण आता बघा, आज जर देवाने ठरवलं असेल, काही लोकांना कर्जात न सोडा, नेमके ते लोक कर्जबाजारी पण आलेच नाहीत, गेले की नाही कृपा. मग आता दुसऱ्या रविवारी येऊन ते पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. अरे त्यावेळेस त्या रविवारी मी आलो होतो ना, मी त्या रविवारी ठरवलं होतं तुझ्या घरावर कृपा करावी, तू नव्हता. येते का लक्षात तुमच्या? ज्या दिवशी तुम्ही नव्हता ना, तोच दिवस कृपेचा दिवस होता. कारण तो देव आहे, तो राजा आहे, तो येईल तेव्हा येईल ना. काय तुमच्या हिशोबाने येणार आहे? नाही, मी पाळक साहेब, मी त्या दिवशी, मला बरेच लोक सांगतात आम्ही आलोय आणि तुम्हाला भेटायचं, रविवारी या. नाही भेटा की आम्ही लांबून आलो. तुम्ही लांबून आला म्हणून मला विचारलं काही येणार आहे म्हणून? तुम्ही नाही इम्पॉर्टंट, तो महत्वाचा आहे. त्याच्या समयाप्रमाणे आंधळावरती त्या वाटेवरती बसत होता, ज्या वाटेने येशू जाणार. तुम्हाला याच वाटेवर येऊन बसायचं दर रविवारी, शुक्रवारी येऊन बसायचं. येईल तेव्हा येईल. बरं, तो ठरवणार ना तुमच्यावर कृपा करावी का नाही करावी. ज्या दिवशी त्याला अचानक तुमच्याशी एकदम प्रेम वाटेल. आज जर समजा जे लोक ऍबसेंट आहेत आणि देवाला आज खूप त्याचं मन भरून आलं, याच्यावर कृपा करावी. प्रॉब्लेम काय झाला त्यांना नाही. काही लोक लांबून नगरवरून बिचारे पहाटे बसलेत, रात्री 12ला बसलेत, सकाळी उतरले.
मग तो म्हणतो जाऊ द्या, यांना नाही, यांना कृपा देऊन टाकतो. एक समय आहे कृपेचा, एक समय आहे कृपेचा. मला आल्यावर त्या सिस्टर रडत होत्या. खूप दिवसापासूनची आमची इच्छा होती की इकडे शिलोला जावं, कधी देव मार्ग मोकळे करेल, कधी आम्हाला तिथे येईल. एवढ्या लांबून त्यांच्या डोळ्यात अश्रू इथं येण्यासाठी. हा समय कृपेचा समय आहे. जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये ती भावना असती ना, असं म्हटलं हे काय चालू आहे. या आंधळ्याने विचारलं हे चालू तरी काय, काय कशाचा आवाज ऐकत आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये असताना त्यास असं बसा, हे काय चाललंय असं नाही बसायचं. काय चाललंय चालू द्या. दोन प्रकारचे लोक असतात, चालू द्या. ते एकदम ब्लँक असतात, त्यांच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलणार नाही. बसताना सुद्धा असं बसतील की ठस का मस नाही. कुणाला बी आणा, किती बी ओरडायला लावा. हे लोक जीवनात काही करू शकत नाही. आणि काही लोक म्हणतात काहीतरी घडत आहे बरं काही तर, आणि या घडण्यामध्ये माझा भाग असतो. बर्तिमयचा काय चाललंय बोलण्याचा उद्देश काहीतरी इथं आहे. त्याच त्यांनी विचारलं हे काय चाललंय. ते म्हणतात नासरेतकर येशू या वाटेनं चाललेला आहे. आता त्यांनी ओळखलं, नासरेतकर येशू जर या वाटेनं चाललेला आहे तर माझ्या जीवनामध्ये जी असणारी कमतरता, आता त्याची कृपा मला मिळवायची, हाच तो समय आहे. कोणता समय? ज्या वाटेनं येशू जातो ना, त्या समयामध्ये त्याला पकडणं, तेव्हाच पकडायचं त्याला. घरात बसून पकडू नका, घरात बसून नाही पकडता येत त्याला. बरेच लोक तुमची लिंक पाठवा ना, आम्ही घरी बसून अटेंड करतो. नाही हो, तसं होत नसतं. ठीक आहे, तुम्ही ड्युटीवर आहात, प्रभूला माहिती आहे. असे सुद्धा लोक मी पाहिले आणि त्यांच्या साक्षी सुद्धा मी ऐकल्या. मला वाटतं आपल्याकडे ती नगरची मुलगी ड्युटीवरती गेली आणि खूप तिला टेम्परेचर होतं, प्रचंड टेम्परेचर, सुट्टी नव्हती. आणि मग चर्च तिथं चालू आहे, तिने ती म्हटली आता मला ड्युटीवर तरी चर्च अटेंड करता येईल. ती म्हटली लिंक लावली आणि बघत बसले. एवढं टेम्परेचर होतं, एवढं टेम्परेचर होतं. पण जेव्हा प्रभूचं वचन आलं सगळं टेम्परेचर पण गेलं. ती कृपा आहे हो, ती कृपा आहे. पास्टर ऑनलाईन सुद्धा प्रभू आरोग्य देतो याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. ही देवाची कृपा आहे. हा समय देवाच्या कृपेचा समय. जसं बर्तिमयनं प्रभूला हाक मारली, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा, म्हणजे कृपा करा. आता लक्षात ठेवा, या कृपेला अडखळण करणारे बरेच लोक असतील. आमेन म्हणाल का? कोण बरं अडखण कोणी केलं? कोण केलं? डेंजर सगळ्यात शिष्यच. कोणी अडखण केलं? असे शिष्य बनू नका, कुणाला अडकळू नका. हा, तिथून जे सुरुवात झालं, सुरुवात स्टार्ट जो प्रस्तावना आली शेवटपर्यंत तिथं झालं बघा. तुम्हाला तुमच्या जीवनापुरता विचार करायचा. इथं बर्तिमय आपल्या जीवन, तो त्या शिष्यांचा विचार करत नाही. तो म्हणतो यांचं काय आहे. अहो दावीद पुत्र दया करा. शोभ बाळक साहेबांना त्रास देतात. त्याने काय केलं? असं पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. कुणाला दटावलं? बर्तिमय. काय दटावलं? तरी तो अधिकच ओरडून म्हणाला. रागवलं तरी काय केलं यानं? अधिकच ओरडून म्हणाला. माहिती, कृपा मिळवायची तर थोडस लोकांचं ऐकावं पण लागणार आहे. दुसरं असतं तर तनतन करत गेलं असतं नाही का. यांचे चर्चच बरोबर नाही, हे असेच करतात, हे तसेच करतात, फावच खातात. अरे गप ना, कृपा पाहिजे ना, ऐकून घे ना 4 गोष्टी. हालेलुया. किती सुंदर आहे बायबल. हे प्रॅक्टिकल पुस्तक आहे. याच्यासारखं सुंदर पुस्तक तुम्हाला जगात कुठं सापडणार नाही. हे जगातली प्रत्येक घडामोड त्याच्यामध्ये आहे. हा डिस्टर्ब नाही झाला. कधी कधी काही वेळेस तुम्हाला लोक डिस्टर्ब करतील, आणि डिस्टर्ब करणं हा मानवी स्वभाव आहे बरं का. हे मानवी स्वभाव आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे येशूच्या सहवासात राहिलेले येशूचे शिष्य आहेत. कुणाच्या? हो, यांना 3.5 वर्षात नाही तो बदलू शकला तर आपण काय बदलणार सांगा कोणाला.
म्हणून म्हणलं मानवी स्वभाव आहे. पण तुमचा स्वभाव पण मानवी स्वभाव हट्टी असला पाहिजे. म्हणाल का कृपा मिळण्यासाठी कसं बनलं पाहिजे? हट्टी. कोणी किती पण दट्टी लावू द्या, आम्ही हट्टी म्हणजे हट्टी. आम्ही काय म्हणणार? आहो दावीद पुत्र दया करा. काय झालं तर नाही नाही असं झालं मी चर्च सोडलं, तसं झालं मी चर्च सोडलं, मी आमकं झालं मी तिकडे गेलो. जावा फिरा, सगळीकडे फिरत बसा. कृपा मिळवण्याचा एक समय असतो. आलं लक्षात? जेव्हा प्रभूला वाटतं की तुमचं आणि तुमचं प्रमोशन करावं. दुसऱ्या भाषेमध्ये आता बर्तिमाईचं प्रमोशन होणार होतं. काय प्रमोशन होणार होतं? दृष्टी येणार होती. पूर्वी आंधळा होता, आता काय? दृष्टी येणार. म्हणजे प्रमोशन आहे की नाही? पण प्रमोशनच्या पूर्वी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे लाथडलं जाणार आहे. प्रमोशन असंच मिळत नाही बरं का कुणाला, लाथडलं गेलं पाहिजे. काही लोकांना न लाथडता प्रमोशन पाहिजे. नाही हो, असं होऊच शकत नाही, असं होऊच शकत नाही. योसेफाला त्याच्या भावांनी लाथडलं, मग त्याचं प्रमोशन झालं. दाविदाला सिंहाच्या गुहेत टाकल्यावर त्याचं प्रमोशन झालं. येशू ख्रिस्ताला सुळावर दिलं, मग त्याचं प्रमोशन झालं. हा कुठं? हा कृपेचा समय आहे. ज्या वेळेस तुम्ही लाथडले जाता, ज्यावेळेस तुम्ही धिक्कारले जाता, तोच तुमचा कृपेचा समय आहे. तोच तुमच्या कृपेचा समय आहे. असं समजू नका की तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी अडखळ करत आहे. नाही, ते अडखळ तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे आणि ते शिष्यांकडनंच होणार आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, वाचा बरं तिथं. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटाविले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. आता एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही? पुढे जाणाऱ्यांनी त्याला पुढे जाऊ दिलं नाही. दटावलं म्हणजे जगामध्ये तुम्ही असताना तुम्हाला लोक पुढे जाऊ देतील का? पण येशू बोलवतो ना. म्हणून बर तो गेल्या गेल्या, आता मी जर असतो तिथं पहिले, काय तुमचे शिष्य मला येऊ दे ना हो तिथं. पण त्या बर्तिमाईला माहितीये शिष्य नाही, येशू महत्वाचा आहे. कांदिव नाही का? पुढं जाताना जो तुम्हाला आवाज देतो त्याच्याच आवाजाकडे लक्ष द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तिथं असं लिहिलंय, येशूनं त्या शिष्यांना पण दटावलं नाही. शिष्यांना रागवायला पाहिजे होतं ना. का रे असं केलं त्या माणसाला? बोलून म्हटलं पाहिजे, का रे त्या बर्तिमाईला येऊ दिलं नाही? पेत्रा जास्त डोकर चढला का माझ्या? बोललं असतं. पण येशूला माहितीये हे असं घडत राहणार. हे जनरल आहे. हालेलुया, हे जनरल आहे. कदाचित त्या बर्तिमाईचं सांत्वन करण्यासाठी मी किती चांगलं आहे म्हणून, कोण तुला अडवलं? कोण होता तो? कोण? त्याला येऊन रे माझ्याकडे. 4 माणसात त्याचा एवढा पान उतारा केला असता. पण येशूला माहिती माझ्याकडे यायचं तर हे सगळं ओलांडूनच यावं लागणार आहे. सगळं काय असं तुम्हाला वाजत गाजत मिरवणूक काढत येणार. भरती मिळाले ढोल बजाव भरती मिळाला बरं. अरे बरं व्हायचंय तर तुला हे सगळं ऐकावं लागणार आहे. तो कृपेचा समय आहे. हा टॉर्चरचा समय कृपेचा समय आहे बरं का. दुसऱ्या भाषेमध्ये टॉर्चर. हे जे टॉर्चर आहे, हे टॉर्चर म्हणजेच कृपेचा समय आहे. आणि टॉर्चर होत असताना बर्तिमाई सारखं येशू बोलवतोय तर घुरून बघू नका इकडं. आता विचार करा, बर्तिमाईच्या जागी हे सगळे रागवायला लागले. तिकडं सूरज एकीकडे रागवायला लागले, शारून दुसरीकडे, डोंगरे तिसरीकडं, सगळा घोळका त्याला चोप चोप चोप. आणि तेवढ्या त्याला तो येताना काय थाटात येईल. विचारलं पण नाही प्रभूनं तुम्हाला बोलावलं. पण देवाची स्तुती असो, देवानं मुद्दाम त्याला आंधळं ठेवलं का? कोण रागवतोय त्याला दिसूच नाही. कोण रागवतो त्याला दिसूच नाही. कोण टपली मारली कळलंच नाही पाहिजे. ब्लाइंड राहा.
हालेलुया. कोणावर दृष्टी ठेवू नका. हालेलुया. शौलानं दाविदावरती नजर ठेवली, शौल गेला. दाविदानं दृष्टी देवावरती ठेवली, हालेलुया. दावीद वर गेला. हालेलुया. म्हणून म्हणलं प्रमोशन. आमेन. कोणावरती नजर ठेवू नका. कोणीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी अटकाव करू शकत नाही जर देव तुम्हाला बोलवत आहे तर. आमेन. देव बोलवत आहे तर काळजी करायची नाही. बरेच आम्ही रडतो, हे मला पुढे जाऊ देत नाही. कोण सांगितलं तुम्हाला? हे मला पुढे जाऊ देत नाही, ते मला पुढे मनानेच ठरवता का? म्हणजे तुम्हाला गडबड आहे लवकर पुढे जायची. देवाची वाट पहा ना. देव तुम्हाला बरोबर समयात आणतो बरं का. आमेन. मग त्या मोशेला पण त्यांनी 40 वर्ष राहणार जा म्हणलं, मेंढर चाल, एवढ्यात नाही तुला मला काम करून घ्यायचंय, पण म्हातारा झाल्यावर. देवाची योजना आहे ती. आता मला तुम्ही सांगा, आता तुम्ही एवढे वर्ष माझ्या बरोबर आहेत चर्चमध्ये, सगळे जुने लोक आहेत, त्यास पण मी हेच वचन सांगत होतो ना, का वेगळं होतं माझ्यातलं वचन? हेच वचन. आता कसं काय लोकांच्या डोक्यात एवढं नाही, खूप भारी बोलतात, खूप भारी बोलतात. नाही हो, ती प्रोसेस आहे. त्याच दिवशी जर मला देवाने पहिल्याच उपदेशामध्ये मी जर आणि हवेत गेलो असतो, तेलो रे तेलो रे तेलो रे तेलो रे तेलो रे, तर तेलो रे सगळ्याच्या डोक्यावर बसला असता. मग देव काय करतो, मोशेला 40 वर्ष तिथं ठेवलं. आता कुठं बसतोय डोक्यावर? आता सगळ्यांसाठी पालता पडतोय, नको मारू यांना, नको मारू यांना, नको मारू यांना, नको मारू यांना. आणि तेव्हा जर मोशेला 40 वर्षापूर्वी सगळं याला मार, त्याला मार, त्याला मार, हे असा आहे, तो तसा आहे, पण एकदा मोशेला देवाने तोडलं, मोडलं, मग उपयोगात पात्र आणलं, प्रमोशन झालं, आणि एवढ्या मोठ्या लोकांचं नेतृत्व त्याने केलं. हीच गोष्ट ध्यानात ठेवा. हालेलुया. त्याच्या परफेक्ट टायमिंग प्रमाणे देव तुम्हाला आवाज देणार आहे. तो Amen. देवाची कृपा असणार आहे. आमेन. तुम्ही गडबड करू नका. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकत बसा. आमेन. गप्प रहा, गप्प रहा, चुप. तोपर्यंत काय ऐकायचं? काय शब्द वाचत येतं त्याने तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून हा? पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटाविले. तोपर्यंत काय करायचं? सगळ्यांचा राग सहन करायचा. आम्ही म्हणाल का? आमेन. सगळ्यांची धुसफूस सहन करायची. तोपर्यंत सारखे तुम्हाला रागवतील. रागवलं तर केव्हनला मिले रागवायचं ना. कालच बोलणं झालं मी डोंगरे ब्रदर बरोबर. तर ड्रम वाजवायला बसायचा ना, ते चुकीचं वाजवलं की त्याला, छोटा होता तो, आता नाही रागवत, आता प्रेम करतोय ना, सांगतो समजावून. आता त्याला माहिती मला मोठा आहे. छोटा असताना इतका रागवायचो त्याला. आणि घरी गेल्यावर माझा मीच हसायचो, हे पोरगं बसतं कसं काय, माझ्या हाताखाली तयार होतं कसं काय, एवढं बोलून सुद्धा. आणि बिचारा तो वाजवताना पण घाबरायचा. पण आज तो ज्या लेवलला आला त्याचं कारण काय? दटावल्यामुळं तो पुढे आला. हालेलुया. दटावल्यामुळं, रागावल्यामुळं प्रभू तुम्हाला पुढे बोलवतो. हे रागावणं फार गरजेचं आहे. इकडं त्यांनी दटावल्याशिवाय येशूचं लक्ष कसं जाणार आहे ना. एवढ्या गर्दीत येशू बघणार, अरे काय गडबड चालू आहे, काय गडबड चालली नाही. ते आंधळा ओरडतोय आणि शिष्य रागवायला लागले. बोलवणार ना त्याला, वरती मा इकडे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी दटावत असतं ना, त्या दिवशी तुमचं प्रमोशन आहे म्हणून समजा. आमेन. आणि ज्याला दटावून घ्यायला आवडतच नाही ना, त्याने वाटेवरती बसून भीक मागा. हालेलुया. हालेलुया. कळलं? मला रागवू नका, बसा भीक मागायला. दर रविवारी यायचं, बसायचं, प्रेज लॉर्ड करायचं, निघून जाईल. आणि ज्याला वाटतं दटावावं, त्याच्या डोळ्याला दृष्टी येणार, त्याचं प्रमोशन होणार. हा समय आहे. या समयामध्ये तू कृपा दृष्टी ओळखली नाही ना. कोणती कृपा दृष्टी ओळख? तुला रागवलं ना, तो समय कृपा दृष्टीचा. आता तू विसरून जाऊ नकोस. मला त्यांनी का रागवलं हा पण प्रश्न करू नकोस. तू तसंच मला आरोळी मारत बस, आणि प्रभू तुम्हाला बोलवेल, प्रभू तुम्हाला स्थिर करेल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, प्रभूची कृपादृष्टी तुम्ही जाणून घ्याल तर जे तुम्हाला रागवतात, प्रभू त्यांच्या समोरच तुम्हाला प्रेझेंट करेल. आमेन. सगळ्यांसमोर, शिष्यांसमोर. परतीमय डोळे उघडल्यावर त्याला रागवणारं कुणीच दिसलं नाही, तर सगळेजण त्याला येशूचं गौरव करताना दिसले. हालेलुया. काय सुंदर आहे. ज्या दिवशी देवाची कृपा दृष्टी तुमच्यावरती असते ना, त्या समयामध्ये तुम्हाला सगळे आजूबाजूचे लोक चांगले दिसू लागतात. प्रिया, हालेलुया.
चांगले दिसू लागतात बरं का. वाईट तुम्हाला कोणी जवळचं दिसत. कधी कधी आम्हाला देवाची कृपा नसल्या कारणानं सगळे लोक दटावणारे दिसतात. आता याच्यावर देवाची कृपा नव्हती म्हणून याला दटावणारे लोक दिसले. पण आता देवाची कृपा त्याच्यावरती आल्यावर काय लिहिलं तिथं वाचा बरं. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले. काय आधी काय होतं, सगळे दटावणारे होते. पण आता देवाची कृपा मिळाल्याबरोबर दटावणारा एक पण नव्हता, सगळे देवाचे स्तवन करणारे होते. हीच गोष्ट देवाच्या कृपेमध्ये आहे. आज जे तुम्हाला टॉर्चर करतात, आज जे तुम्हाला बोलतात, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्या कामाच्या ठिकाणावरचे लोक असतील, तुमचे शेजारी असतील, त्यांचं टॉर्चर समजू नका. ती देवाची तुमच्यावरती कृपा करण्याचा समय आहे. आणि एक दिवशी तुम्ही पाहाल, जे लोक तुम्हाला टॉर्चर करत होते तेच तुमच्या बरोबर देवाचं गौरव करतील. काय म्हणतील माहिती का, तुझ्या बरोबर देव आहे. हेच वाक्य ऐकायचं बरं का. हे कान तुमचे टवकारलेले असले पाहिजे. कशासाठी? माझ्या बरोबर देव आहे हे ऐकण्यासाठी. माझ्याबरोबर कोण व्यक्ती नाही पाहायचं बरं का. पाळक माझ्या सांगते का नाही, पाळक काय देव आहे? तो माणूस आहे, त्याच्या भावना आहेत, मर्यादा आहे. त्याच्या बुद्धीला पटेल किंवा त्याच्या दृष्टीला दिसेल तसं त्याचं मत तयार होणार आहे. देवाचं तसं नाहीये. देवाचं मत सगळ्यांसाठी सेम आहे. म्हणून आजूबाजूला पाहताना फक्त देव आणि तुम्ही एवढाच विचार करा. दिवस तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभूला शरण जाऊया आणि त्याच्याजवळ प्रार्थना करू की देवा, तुझी कृपा, तुझी दया आमच्यावरती तू कर. यरुशलेमे, आज जर तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असता तर किती बरं झालं असतं. प्रभू आज शांतीच्या गोष्टी बोलत आहे. प्रभूकडे आपलं लक्ष लावूया, आपली दृष्टी त्याच्यावरती खेळूया. हा समय देवाचा आवाज ओळखण्याचा समय आहे. हे महान गौरवशाली देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत प्रभूजी. आमची योग्यता, आमची कुवत, आमची पात्रता नाही की तुझी कृपा आम्हाला मिळावी. परंतु आजपर्यंत तो मला सांभाळलंस. आमच्या योग्यतेपेक्षा अधिक तो मला दिलेलेस. तुझ्या कृपेला आम्ही ओळखलं. पण आज ऐकणारे पुष्कळ लोक आहेत, युट्यूबच्या माध्यमातून, गुगल मीट, फेसबुकच्या माध्यमातून. कृपेचा समय जर ओळखला नाही तर चिऱ्यावरती चिरा राहणार नाही. चिऱ्यावरती चिरा राहणार नाही. त्या समयाला ओळखण्यासाठी त्यांचे अंतर्चक्षु प्रकाशित कर माझ्या देवा. आजचं वचन अनेक लोकांपर्यंत जाऊ दे, व्यसनामध्ये असणाऱ्या लोकांपर्यंत जाऊ दे, घाणीमध्ये, दलदलीत, पापामध्ये असणाऱ्या लोकांपर्यंत जाऊ दे प्रभूजी. निराशेच्या वाटेवरती पडलेल्या लोकांपर्यंत जाऊ दे. आम्हाला फक्त देवाभोवती केंद्रित असणारं जीवन जगण्यासाठी कृपा करू. आम्ही आजपर्यंत एकमेकासाठी जगलो, पण आता जगण्याचा उद्देश बदलून जाणार आहे. प्रभूसाठी जगावं, प्रभूसाठी वाढावं, प्रभूचं काम करावं, याच ध्येयानं आम्ही प्रेरित झालेलो आहे माझ्या राजा. मोठ्या आशेनं लोक या ठिकाणात लांबून लांबून आलेले आहेत. परंतु आज माझा विश्वास आहे, जाताना ते रिते जाणार नाहीत. काही लोक युट्यूब समोर, टीव्ही समोर डोळे लावून बसलेले आहेत. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो प्रभूजी, हे वचन त्यांच्यापर्यंत पोचेल आणि वचन पोचल्याबरोबर त्यांच्या जीवनात देवाच्या कृपेला सुरुवात होऊन जाऊ दे. हे करणार आहेस तू आणि त्या साक्षा मी ऐकणार आहोत माझ्या देवा. पुष्कळांच्या जीवनामध्ये उलथा पालत घडू दे प्रभू. पुष्कळांना देवावरती प्रेम करणारा अंतःकरण दे. जगापासून अलिप्त होऊन फक्त देवाविषयीच्या विचारानं त्यांना प्रेरित कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो माझ्या राजा. आम्ही सर्वजण तुला स्वतःला समर्पित करत असताना तू आमचा ताबा घे. गौरव, तुला महिमा, तुला स्तुती दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता
तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वकाळ राहो.